काल मतदान झालेलं आहे। या मतदान काळामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघाची राज्यभरात चर्चा होती। मतदान झाल्याच्या नंतर आज कळमनुरीचे महायुतीचे उमेदवार आणि आमदार संतोष बांगर नेमकं काय करतात आपण ते जाणून घेऊया। काल मतदान झालं, आज एकदम रिलॅक्स मूडमध्ये दिसतात, काय आज दिवसभरात शेड्यूल? नाही, सकाळी 7 वाजल्यापासून जो रेग्युलर दौरा असतो तो दौरा माझा चालू आहे। सकाळी 9 वाजता एक उद्घाटन केलं, आता 11 वाजता एक उद्घाटन केलं आणि कळमनुरी मतदारसंघातले माझे सर्व कार्यकर्ते अपडेट घेऊन येत आहेत की आमच्या मतदारसंघामध्ये, सर्कलमध्ये, गावामध्ये जी मतदाराची आकडेवारी आहे त्या पद्धतीने ते विचारपूस चालू आहे। बरं, निवडणूक काळामध्ये कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक घडामोडी झाल्या। त्यामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गाड्या फोडल्या असा तुमच्यावर सातत्याने आरोप झाला होता। तेव्हा तुम्ही थोडं बोलताना विचार करतोय, काय फॅक्ट काय होता तेव्हा, आणि वंचितच्या उमेदवारावर सुद्धा हल्ला झाला, त्यांनी थेट तुमच्यावर आरोप केला होता, कसं बघताय सगळ्या मला वाटतंय की विरोधकाला दुसरा काही धंदा नव्हता। त्यांना माहीत होतं की संतोष बांगर सर्वसामान्य जनतेमध्ये काम करणारा व्यक्ती आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ते प्रचाराला जात होते, माझ्या मुस्लिम समाजाच्या एक नुरी महला म्हणून एक महिला आहे, आपला मोहल्ला आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की संतोष टारफेला त्या ठिकाणच्या मौलानांनी आणि त्या ठिकाणच्या आमच्या बागवान बिरादरांनी त्यांना वापस लावलं की तुम्ही काय कशासाठी आमच्याकडे आले। मला असं वाटतंय की त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली होती। मग आता करायचं तरी काय? आम्हाला हे वंचितच्या उमेदवाराची जी गाडी त्यांनी फोडली म्हणतात, ती तुम्हाला सांगतो 8 दिवसाच्या पूर्वी आम्हाला बातमी आली की ते बराबर शेलसुरा फाट्यावरतीच त्यांची गाडी त्या ठिकाणी फोडायची। सकाळी 7 वाजताचं स्टेटमेंट देता की मी एकटाच होतो आणि पुन्हा 9 वाजता तुम्ही स्टेटमेंट देता की माझ्यासोबत ड्रायव्हर होता। मला वाटते तत्वानी राजकारण करायला पाहिजे, हे चुकीचं आहे। हे फोडाफोडी हे ते मला वाटते की बराबर उद्याचं मतदान होणार आणि आणल्या दिवशी हे कारनामा करायचा। SP साहेबाला, कलेक्टर साहेबाला, SDM मॅडमला आणि जो आपले निवडणूक अधिकारी आहेत यांना हे सगळं कळून चुकलं होतं की ही संपूर्ण स्टंटबाजी आहे। बरं, मला हे सांगा, जेव्हा निवडणुकांचा कालावधी होता तेव्हा संतोष टारफे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी सभा घेतली होती, परंतु तुमच्या प्रचारासाठी मतदारसंघामध्ये कोणाची सभा झालेली नाही। मग काय परिणाम होईल आणि उद्धव ठाकरेंच्या सभेचा परिणाम किती होईल, मतदानामध्ये काही बदल होईल का? मला वाटते की माझा जो नेता आहे सन्माननीय एकनाथभाई शिंदे यांचा आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की मला 9 तारखेला साहेबांनी सभा दिली, पण मी 9 तारखेला सभेचं मी साहेबाला सांगितलं होतं की माझ्याकडं अमित शहा साहेब आहेत, मी सभेचं नियोजन कसं करू? तर साहेबांनी सांगितलं की ठीक आहे आपण पुढं घेऊ। पण मला वाटते की सभेची साहेबाचा आशीर्वाद असल्याच्या नंतर सभेची काय आवश्यकता आहे? ज्या पद्धतीनं माझ्या कार्यकर्त्यांनीच ही निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि 100% 23 तारखेला गुलाल हा धनुष्यबाणावरतीच आहे। या निवडणूक काळामध्ये तुमच्यावर आचारसंहिता भंगाचे 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। एक शिवाजी मानेंनी, माजी खासदार, त्यांनी तक्रार दिली होती, तुम्ही फोनपेवरनं मतदार घेऊन या असं एक आवाहन केलं होतं। या 2 गुन्हे दाखल झाल्यानंतरही काय परिणाम झाला, काय वाटते, हे गुन्हे दाखल झाले तुमच्यावर, काय प्रतिक्रिया? मला वाटते की शिवाजी मानेनं बोलण्यासारखं मला वाटते की त्यांच्यावर काहीच नाही आणि काय तुम्हाला सांगतो, आपण बोलूनही काही फायदा नाही, कारण की त्या माणसामध्ये काय लावलाय धंदा, काय बोलता तुम्ही, काय चिरकता तुम्ही। एखादं लहान लेकरू बरं मला वाटते की माने साहेब बद्दल जर बोलायचं म्हणलं तर हात करायचे काय, चिरकायचं काय, अरे काय राजकारण आहे का? मला वाटते कोणताच पक्ष राहिला नाही। आता हे ज्या गटामध्ये गेलेत, मला वाटते 3ऱ्यांदा त्या गटामध्ये गेलेत, आता मी इथंच मरणार, पुन्हा कोण तुम्हाला सांगतो 5-25 लाख रुपये दिले की पुन्हा त्या गटामध्ये जायचं, म्हणायचं मी इथंच मरणार। अरे मला वाटते की काहीतरी शरम, काहीतरी लाज, काय तुम्ही करताय काय नाही, सगळी उघड्या डोळ्यानं या हिंगोली जिल्ह्यातली जनता तुमच्याकडे बघते। मानेसाहेब, 4 पैशाच्या लालचीसाठी तुम्ही या पद्धतीने जर कार्य करत असाल, मला वाटते कार्यकर्त्यांना, जे जवळचे कार्यकर्त्यांना फोन करायलेत, माझ्या इज्जतीचा सवाल आहे, तुम्ही असं करू नका, माझ्या इज्जतीचा सवाल आहे। अरे तुम्हाला इज्जतच राहिली नाही तर तुमचा सवाल कुठला राहिलाय कुणाचा? तुम्हाला इज्जत आहे का? तुम्हाला कोण तुमच्या माहितीसाठी, घरातले लोक तुम्हाला तुमच्या माहितीसाठी बरं पाहत नाहीत। आमचे जे पुतणे आहेत माने साहेबाची मुलं 2, ते म्हणतात की पप्पा अरे तुम्ही काय माणसं येते का, कसे वागायले तुम्ही, काय वागायले? मला वाटते की माने साहेब मुकाट्यानं आपलं आता मथार्पण झालंय, मुकाट्यानं तिथं ते फार्म हाऊस बांधलाय जिथं आपला कार्यक्रम जे चालतंय
ते कार्यक्रम मला वाटतं आता जरासं दुपारी 12 वाजल्यापासूनच चालू द्यावं त्यांनी. कोण मुख्यमंत्री पदाची शपथ घेईल हे सगळं झाल्यानंतर? मला तर असं वाटतं की मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथभाई शिंदेच पुन्हा एकदा, कारण की या महाराष्ट्राचं जर भलं करायचं असेल, या महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला सांगतो की पुन्हा ज्या पद्धतीनं विकास चालू आहे, माझ्या माया बहिणीची ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की लाडकी बहिणीचा कार्यक्रम चालू आहे आणि इतरही रोड, रस्ते, नाल्या, लाईट, मला वाटते की आतापर्यंतही महाराष्ट्रामध्ये एवढा विकास कधी झाला नाही. तो विकास सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या काळामध्ये 2.5 वर्षामध्ये झाला आहे. महाराष्ट्राचं पुढचं 5 वर्षाचं सरकार कोणाचं असणार हे परवाला कळणार आहे. काहीच काळ शिल्लक आहे त्याला. महाराष्ट्राचं तर एक मिनिट प्रश्न पूर्ण करतो. तर सरकार कुणाचं येणार आणि कळमनुरीमध्ये तुमचा विजय किती मतांनी होणार? मला तरी असं वाटतं की कळमनुरी मतदारसंघामध्ये माझा विजय 25,000च्या वर फरकाने तुम्हाला सांगतो की माझी सीट लागेल, मला लीड भेटेल आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा 5 वर्षासाठी महायुतीचं सरकार राहणार आहे. तर हे आहेत शिवसेनेचे कळमनुरीचे महायुतीचे उमेदवार संतोष बांगर. पुन्हा एकदा विजय होईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येईल, ते 5 वर्षासाठी असेल अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. कॅमेरा पर्सन विष्णूसह माधव दिपके, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.